नमस्कार मैत्रिणींनो. अमेरिकेमध्ये फॉल सीझन चालू झालेला आहे आणि बॅकयार्ड आणि फ्रंट यार्डमध्ये अशा प्रकारे सगळी झाडांची पानं पडतात आणि कचरा होतो आणि हे साफ करणं फार कठीण असतं. तर इथे जशी आपल्याकडे महानगरपालिका असते तशीच इथेही असे हे स्वच्छता कामगार येऊन हे सर्व झाडून घेतात. त्यासाठी त्यांच्याकडे ब्लोअर असतात. तर एकाच एक 3-4 सेकंदामध्ये हे पूर्ण बाहेरचं अंगण स्वच्छ केलं तर खूप सुंदर अशी सोय आहे इथे. आणि तो मागून बघा गाडी येते तिथं फार जोरामध्ये पॉवरफुल आहे पहा. त्याने तर एकदम एकदम पटकन झाडाच्या गर्दीतला अडचणीतला सुद्धा सगळा कचरा काढून टाकला, पानं काढून टाकली आणि आपलं पूर्ण फ्रंट यार्ड स्वच्छ केलं. तर ही पद्धत मला खूप आवडली. तर ही आपण भारतामध्ये सुद्धा वापरली पाहिजे. तर खूप सुंदर असं ते झाडून घेतात, स्वच्छ करतात आणि पटकन होतं आणि ही सर्व पानं नंतर ते खत त्याचं खत करण्यासाठी गाडीमध्ये परत भरून नेतात आणि त्याचा वापर करतात. आपल्याकडे भारतामध्ये ही अशी वाळलेली पानं जाळतात, त्यामुळे कार्बन तयार होतो आणि ती सगळं आपलं जैविक ते आपण सगळं वाया घालवतो. खरं ही पानं जाळली नाही पाहिजेत, तर ह्याचं खत तयार केलं पाहिजे. तर इथे त्याचं खत तयार करतात. ही सर्व ट्रकमध्ये भरून घेऊन जातात आणि त्यापासून खत तयार करतात. तर असे हे काही काही गोष्टी इथे खूप सुंदर आहेत आणि स्वच्छतेला इथे फार महत्त्व आहे. तर ही आज मी पाहिल्यावर मला तुम्हाला शेअर करावंसं वाटलं म्हणून हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न मी केला. तर ह्या एक 4-5 मुलांनी हे पूर्ण अशी आमची कॉलनी एक 1-1.5 तासामध्ये सर्व स्वच्छ केली. मोठीच्या मोठी कॉलनी आहे. अगदी झाडातला सुद्धा कचरा या ब्लोअरने निघतो आणि एका ठिकाणी गोळा करून हे सर्व ते भरून घेतात. तर ही खूप सुंदर अशी व्यवस्था आहे आणि मला ही खूप आवडली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. कोपऱ्यातील बेल कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असे छान छान व्हिडिओ येतील आणि थँक यू. धन्यवाद.